आपण नेहमीच नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या तर ट्राय करतच असतो। तर आज आपण भन्नाट चवीची एक कच्च्या बटाट्याचा वापर करून ही मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची हे पाहणार आहोत। आणि या इडल्या तुम्ही पाहू शकता खूपच हलक्या फुलक्या आणि जाळीदार मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत। आणि सोबतच एक मस्त अशी ऑथेंटिक चवीची ओल्या नारळाची चटणी देखील मी शेअर केलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला उशीर न करता लगेचच सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून आणि तो छोट्या आकारात कट करून घेतलेला आहे। आता हे सर्व बटाट्याचे काप मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेले आहेत। आणि सोबतच इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता इथे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये पाणी न टाकता हे आपल्याला सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता याची मी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, पण मी यामध्ये हे वाटताना पाण्याचा वापर केलेला नाही। जे मिक्सरच्या भांड्याला मिश्रण लागलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून दिलेलं आहे। आता आपल्याला पुढचं जे काही साहित्य घ्यायचं आहे ते सर्व साहित्य आपल्याला यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे। जे काही साहित्य घ्यायचं आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी इथे एखादं भांडं किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर इथे मी सर्वात अगोदर 1 वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे। आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। आता इथे तांदळाचं पीठ वापरण्याचं कारण की या इडल्याला मस्त अशी बाइंडिंग येईल। आणि सोबतच सारख्याच वाटीने इथे मी पाऊण वाटी घरचं फ्रेश असं थोडंसं आंबट असलेलं दही घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही ताकाचा देखील वापर करू शकता किंवा अगदी लिंबाच्या रसाचा देखील वापर करू शकता किंवा या सर्वांचा तुम्ही वापर नाही केला तरीही चालेल। खूपच भारी अशा आपल्या इडल्या तयार होतील कारण की यामध्ये आपण बटाट्याचं मिश्रण देखील मिक्स केलेलं आहे। आता सर्व दही यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिलेलं आहे यामध्ये मी अगोदरच पाण्याचा वापर केलेला नाही। जे आपण दही घेतलेलं होतं त्या दह्यामध्येच हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। दही मिक्स केल्यानंतर जसं पाण्याचं प्रमाण लागेल तसं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता सर्व दही यामध्ये मी मिक्स केल्यानंतर हलकसं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे मी साधारण 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे। आता याच्यापेक्षा आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि पाणी टाकल्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आपण नॉर्मली जसं इडलीसाठी पीठ बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स नसतं झालं आणि यामध्ये काही गुठळ्या झालेल्या आहेत त्या चमच्याने मोडता नसत्या आल्या, त्यामुळे इथे मी व्हिस्करच्या सहाय्याने या गुठळ्या मोडत हे पूर्ण पीठ एकजीव करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला इडलीसाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, नाही जास्त पातळ आणि नाही जास्त घट्टसर। तर अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया। आता मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बटाटा वापरला आहे त्यामुळे ही इडली देखील खायला खूपच चविष्ट लागते आणि नेहमी वेगळा पदार्थ तर ट्राय करायलाच हवा। आता मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये रवा वापरलेला आहे। रवा मस्तपैकी यामध्ये भिजावा यासाठी हे मिश्रण फक्त आपण 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊयात। आता अगोदर आपण पुढची पूर्वतयारी करून घेऊयात। आता इडलीच्या पात्राला तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून इडली या भांड्याला चिकटणार नाही आणि सहजतेनं बाहेर निघेल। आता इडली पात्राला तेल लावण्यासोबतच इडलीच्या भांड्यामध्ये देखील गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। आता ही सर्व पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। आता 5 मिनिटे हे पीठ भिजून झालेले आहेत। आता तुम्ही पाहू शकता हलकसं घट्टसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपण फर्मेंट केलेलं नाही त्यासाठी आपण यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे आणि सोबतच हे पीठ फर्मेंट नाही त्यासाठी इथे आपण यामध्ये सोडा टाकणार आहोत। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही इनो किंवा अगदी बेकिंग पावडरचा देखील वापर करू शकता। आणि सोडा टाकल्यानंतर काय करायचं आहे हा सोडा लगेचच यामध्ये मिक्स करायचा आणि मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सोड्याने हे पीठ हलकं बनतं आणि वरती फुगून आलेलं आहे। आता जास्त देखील यामध्ये फेटत बसायचं नाही सोडा आणि लगेचच हे मिश्रण इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे। घाईच्या वेळेत तुम्हाला समजत नसेल की नाश्त्याला काय बनवायचं तर अशा पद्धतीने कमीत कमी
वेळेमध्ये खूपच चवदार अशा या इडल्या तुम्ही बनवू शकता आणि या इडल्या खायला खूपच भारी लागतात। आणि सर्व इडली पात्रामध्ये हे मिश्रण भरून झाल्यानंतर लगेचच या इडल्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता पाण्याला देखील मस्तपैकी अशी खळखळून उकळी आलेली आहे। उकळत्या पाण्यामध्येच या इडल्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत आणि जर तुम्ही या गार पाण्यामध्ये जर इडल्या वाफवण्यासाठी ठेवल्या तर या इडल्या फुगणार नाहीत आणि त्या चपट्या बनतील। त्यामुळे शक्यतो पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हाच या इडल्या वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत। आता झाकण लावून घेतल्यानंतर साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर या इडल्या मस्त अशा वाफवून घ्यायच्या आणि मध्ये मध्ये याचं झाकण उघडून पाहायचं नाही, कारण की सोडा त्याचं काम करत असतो। इडल्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत तोपर्यंत आपण इकडे मस्त अशी भन्नाट चवीची ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊयात। आता सर्वात अगोदर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही सुका खोबऱ्याचा देखील वापर करू शकता आणि जेवढा ओल्या नारळाचा वापर केलेला आहे तेवढ्याच प्रमाणात इथे डाळवा घेतलेला आहे, म्हणजेच फुटण्याची डाळ आणि सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच यामध्ये अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि यामध्ये थोडीशी मी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी कोथिंबीर इथे तुम्ही स्किप देखील करू शकता आणि सोबतच 3 ते 4 इथे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। यामध्ये तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता किंवा अगदी चिंचेचा देखील वापर करू शकता, पण यामध्ये दही, लिंबू किंवा चिंच यामध्ये मी टाकणार नाही आणि चवीपुरतं मीठ टाकून यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। मिक्सर चालू बंद करत ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आणि तुम्हाला जर ही चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये काय करायचं, थोड्याशा प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढवून ही चटणी तुम्ही पातळ देखील बनवू शकता, पण ही चटणी मला थोडीशी घट्टसरच बनवायची आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि ही चटणी नुसतीच देखील अशी खायला भारी लागते, पण या चटणीला मस्त असा तडका दिला की या चटणीची चव अजूनच वाढते। तर या चटणीला मस्तपैकी मी मोहरी, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिंग आणि लाल मिरचीचा तडका दिलेला आहे। तर इथे आपली भन्नाट ऑथेंटिक अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही डोसा, इडली, अप्पे यांच्यासोबत खाऊ शकता। आपली चटणी तर तयार झालेली आहे। आता लगेचच इडल्या तयार झाल्या आहेत का पाहूयात। तर इडल्या वाफवून साधारण 10 मिनिटे झालेली आहेत। 10 मिनिटांनंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता या स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि या इडल्या पूर्णपणे गार झाल्यानंतरच या इडली पात्राच्या बाहेर या इडल्या काढून घ्यायच्या आणि जर या इडल्या गरम असताना जर तुम्ही काढायला गेलात तर या इडल्या सहजतेने निघणार नाहीत। या पात्राला हे मिश्रण असं चिकटून राहील। तर तुम्ही पाहू शकता किती सहजतेने या इडल्या बाहेर निघालेल्या आहेत आणि पात्राला अजिबात या इडल्या चिकटलेल्या नाहीत। खूपच मऊ, लुसलुशीत, जाळीदार, चविष्ट आणि पांढरे शुभ्र इथे इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे एक कच्च्या बटाट्याचा वापर करून तुम्ही भन्नाट अशा चवीच्या या पांढरा शुभ्र, कापसापेक्षाही मऊसूत अशा इडल्या तयार करू शकता आणि या इडल्या तुम्ही पाहू शकता आतपर्यंत याला एकसारखी अशी जाळी आलेली आहे। यामध्ये आपण एक कच्च्या बटाट्याचं वाटण करून टाकलेलं आहे, त्यामुळे या इडल्या खायला खूपच चविष्ट लागतात आणि मुलं काहीतरी वेगळं खायला मागत असतील तर अशा पद्धतीने या इडल्या तुम्ही खायला त्यांना देऊ शकता, त्यांना देखील खूपच आवडतील। अशा प्रकारे एक कच्च्या बटाट्याचा वापर करून तुम्ही या भन्नाट अशा चवीच्या इडल्या तयार करू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।